आता बघा मी तुम्हाला सांगते, माझ्यापेक्षा लहान वयाने, सिनियरिटी मध्ये मी मोठी आहे, माझ्यापेक्षाही वयाने लहान, पण ते पिक्चर मध्ये जास्त करतात म्हणून त्यांना जास्त. आम्ही तेच पैसे मागितले तर आम्हाला नाही देत का? का? आता सुद्धा एक अनुभवाची काय किंमत आहे की नाही, त्यांना ती किंमत नाही. तू दिसतो ना एवढ्या ह्याच्यामध्ये, ते मोठं. आता सुद्धा तसंच झालं. एकाने मागे पिक्चर केला तेव्हा आम्ही खूप खूप म्हणजे नगण्य पैशात काम केलं होतं आणि त्यांनी करोडोनी कमवले होते, म्हणून आम्हाला 10 रुपये दिले नव्हते किंवा आम्ही त्यांना भीक मागायला आम्हाला द्या नाही तुम्हाला करोड मिळाल ते पण केलं नव्हतं. मग आता तीच लोक जर पिक्चर काढणार आहेत तर तुम्ही विचारा ना मला, तू किती घेते. न विचारता आपल्या मनाने पैसे लिहिले. म्हटलं मी नाही करणार. मग राग येतो का? तुम्हाला पैसे पाहिजे, आम्हाला काय वाणी आणून घरात सामान भरतो, मलाही पैसे द्यावे लागतात, इलेक्ट्रिकचं बिल द्यावं लागतं, सगळंच करावं लागतं. त्याचा नाही, फक्त त्यांना पैसे पाहिजेत. पण कॉन्ट्रॅक्ट, अरे माझ्या देवा, कॉन्ट्रॅक्ट कोण करतो? कोण कोण करतात, कोणी कोणी करत नाही. आता मी सांगितलं ना परवाच, 6 वर्ष पिक्चर करते, 6 वर्ष. त्यावेळेला मी त्यांना म्हटलं होतं मी पर डे घेते. काय होतं माहितीये का, आता तुम्ही पिक्चर करणार, मला सांगितलं उषा तुला 10 दिवसाचं काम आहे, तुला मी एवढे देतो. पण तुम्ही काय करता, सरसकट देणार म्हणून 10 दिवसाच्या वर 20 दिवस काम करून घेता. नुकसान कोणाचं? माझं आहे. कारण तुम्ही 10 दिवसाचे पैसे ठरवलेले आहेत ना, पण करता 20 दिवस, म्हणून मी पर डे घेते. घ्यायलाच पाहिजे ना. बल्क मध्ये घेतलं ना का तुम्हाला ते फसवतात. 10 दिवसाचं म्हणतात, 20 दिवस काम काढतात, म्हणून पर डे घेते. तर त्यांनी पैसे देताना मी त्यांना म्हटलं आजच्या दिवसाचे लगेच देऊ नका, महिन्याभरात पिक्चर संपतं. म्हटलं तेव्हा तुम्ही द्या मला एकदम, तर घेतल्यासारखे वाटतात. आज 6 वर्ष पिक्चर चाललंय तरी पैसे देत नाही. आमचा डायरेक्टर म्हणतो तू मागत का नाही? म्हटलं मी आल्यावर सीन मागते ना, ते कर म्हणत नाही, बोलवतात. बोलवलंय, आम्ही जातो आणि करतो ना. मग आता आमचं काम संपलं तर पैसे देणं तुमचं काम आहे, आम्ही का मागायचे? आपल्याकडे काम करतात, त्यांचा महिना झाला की ते नाही मागत, आपण देतो त्यांचा पगार, घे बाई तुझा पगार. आम्ही का मागायचं? आम्ही भिकारी आहोत? मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.